नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या 6 दिवसांपासून चाकरवाडी येथे संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवपुराण महाकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि आपण पाहताय त्या ठिकाणी जे काही मुख्य मंडप आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी भक्तगण त्या ठिकाणी दाखल होत आहेत। पावसाने अनेक भक्तांची अगदी 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावर परेशानी केली। कित्येक भक्तांनी मंडपाच्या बाहेर उभा राहून पावसात अगदी कथा ऐकली, कारण भक्तांचा लोंढाच त्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर अगदी दाखल झालेला आहे। 6 दिवस झालेले आहेत आणि आता उद्या शेवटचा दिवस म्हणजे समाप्ती आहे। सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रा यांची जी शिवपुराण महाकथा आहे त्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र कालच्या रात्री पाहिलं मोठ्या प्रमाणावर वादळी वारे आले। त्यामध्ये काही ठिकाणी जे मुख्य मंडप आहेत त्याच्या बाहेर जे मंडप उभारण्यात आलेले आहेत त्याची थोडीशी नासधूस झाली होती, ते थोडेसे अगदी छिन्न विछिन्न झाले होते। मात्र आज पुन्हा त्या ठिकाणी कथा झाली। मात्र दिवसेंदिवस त्या ठिकाणी भक्तगण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले आहे, जागा तर पुरत नाही। पार्किंगचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि यामध्ये ज्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं त्या गोष्टी म्हणजे नियोजनासाठी जे काही स्वयंसेवक नेमले होते किंवा जी काही जागा त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेली होती ती अपुरी पडत असल्याने सर्वसामान्य भक्तांना मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागत आहे। आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी अगदी 3-4 विभागामध्ये भक्तगण बसतायत। व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, आणखी काही ओळखी पाळखीचे, वशिल्याचे मोठ्या प्रमाणावर पुढे जाऊन बसतायत आणि पाठीमागे जे काही अगदी 500 किलोमीटरहून आलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर या संकटाचा सामना करावा लागतो। ठीक आहे, 6 दिवस झालेले आहेत आणि आता उद्या म्हणजेच 14 तारखेला समाप्ती आहे। मात्र या निमित्त उद्या काही विशेष काळजी घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे। खरं जर पाहिलं तर जे काही दिवसेंदिवस भक्तगण वाढत होते त्याच्या दुप्पट उद्या आणखीन भक्तगण येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। वाहनांची तेवढीच रांग आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर येळंपासून ते केज आणि तिकडं मांजरसुंब्याकडे आणखीही रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत अगदी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेली होती आणि म्हणून उद्या किती गाड्या येतील, किती भक्तगण येतील याचा अंदाज आता बांधणं शक्य नाही। मात्र त्या ठिकाणी आता खबरदारी मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज आहे। मंडपामध्ये जे भक्तगण येऊन बसतायत तिथं विशेष काळजी देण्याची गरज आहे, कारण जे भक्तगण त्या ठिकाणी मुक्कामी राहत आहेत त्यांच्यामुळे काही प्रमाणात का होईना त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे। त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी बसवणे, पुढं सारणे याच्यासाठी जे स्वयंसेवक नेमलेले आहेत, जे काही इतर कर्मचारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष जिथं भक्तगण बसलेले आहेत तिथं मध्ये येऊन बैठक व्यवस्थेचं नियोजन करणं गरजेचं आहे। कारण उद्या बाहेर सुद्धा जे मंडप दिलेले आहेत ते सुद्धा पुरतील की नाही अशी शंका आहे आणि म्हणून आता मागच्या 2 दिवसापासून तर पाहिलं त्या मंडपामध्ये बसण्यासाठी अनेक महिलांचे अगदी भांडणं त्या ठिकाणी झालेले आहेत। समोर कुणी खुर्च्यावर बसतंय त्याच्यामुळे पाठीमागून इतर जे काही खाली बसलेले आहेत त्यांना दिसत नाही या गोष्टी। आणि एक विशेष त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोक बसलेले आहेत त्यांचं नियमन करणं गरजेचं आहे, तिथं स्वयंसेवक दिसत नाहीत। मात्र समोरच्या बाजूला जे व्हीआयपी कक्ष आहेत तिथं अगदी बाउन्सर असतील किंवा स्वयंसेवक असतील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्हीआयपी लोक बसलेले आहेत, व्हीव्हीआयपी लोक बसलेले आहेत। ते भांडणं करतील का? तिथं बसण्याची अडचण निर्माण झालेली आहे का? ते तर मस्त खुर्च्यावर बसतायत, अगदी त्यांना त्या ठिकाणी आरक्षित जागा आहे, तिथंच मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आणि हे जे बाउन्सर आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि पाठीमागे जे काही महिलांची भांडणं होत आहेत
इतर भक्तगणांचे भांडणं होत आहेत, त्यांना जागा मिळत नाही, तिथं नियमन करण्यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकाची गरज आहे. मात्र त्या ठिकाणीच हे स्वयंसेवक अगदी कमी पडू लागलेले आहेत. आणि म्हणून उद्या महाप्रसाद घेण्यासाठी ही तेवढीच गर्दी होणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न तर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पार्किंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता कितीतरी हजारो कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. मात्र गर्दीच एवढी आहे की त्या ठिकाणी हे नियमन आणखीन तरी तेवढं मोठ्या प्रमाणावर या मागच्या 2 दिवसामध्ये झालेलं दिसून आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आता उद्या हा समाप्तीचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तगण त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून बैठक व्यवस्था आणि त्याचं नियमन करणं गरजेचं आहे. नाहीतर जे लोक बाहेर उभे आहेत ते मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामध्ये पुन्हा धक्काबुक्की होणार, इतर काही प्रश्न निर्माण होणार. अशा प्रकारे म्हणजे इतके दिवस आता ह्या आठवडाभर जे काही व्यवस्थित पार पडलेलं आहे, काही पावसाने किंवा काही अनवॉन्टेड अशा भक्तगणांनी काही छोटे मोठे प्रश्न निर्माण केले. मात्र आता उद्या येणारे सर्वच भक्त हे कथा ऐकण्यासाठी येणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत. म्हणून त्यांची बैठक व्यवस्था होणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जे मंडप आहेत, कथेचा जो मंडप आहे त्याच्या काही अंतरावर महाप्रसादाचा मंडप आहे. त्या ठिकाणी सुद्धा आता भक्तांना बसून महाप्रसाद घेता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे महाप्रसादाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकाची गरज आहे. आणि बैठक व्यवस्था आणखीन त्याच्यावर मी म्हणजे स्ट्रेस याच्यासाठी देतोय की बैठक व्यवस्था व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि जे काही गोष्टींसाठी भक्तगणांच्या कथा ऐकण्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तेही थोडंसं बंद झालं पाहिजे. कारण तिथं आलेले सर्वच हे भक्त आहेत. प्रभूची लेकरे सारी तर याला सर्व ही प्यारी असे आपण म्हणतो. मग या पाठीमागे बसलेल्या सर्वसामान्य लोकांच्या समोरच अशा जर VVIP ट्रीटमेंट मिळत असतील किंवा विशेष अशा प्रकारच्या काही सुविधा जर तिथं त्यांच्या समोर दिल्या जात असतील तर कुठंतरी आपण ही भक्त आहोत, तेही भक्त आहेत. मात्र फरक किती आहे हे त्यांना थोडंसं मनाला वेगळं वाटतं. म्हणून हे जे सर्व जे आहेत सर्वांचं नियमन झालं पाहिजे आणि पार्किंगचंही तेवढंच नियमन झालं पाहिजे. कारण उद्या हा जो 548D राज्य रस्ता जो आहे अहमदपूर ते अगदी अहमदनगरपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागणार आहेत. त्याचंही व्यवस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. येळंब असेल किंवा इतर ठिकाणं असतील त्या ठिकाणी ज्या काही वयोवृद्ध भक्तांना रस्ता ओलांडता येत नव्हता अशा वयोवृद्ध भक्तांना अगदी हाताला धरून त्या रस्त्यापर्यंत नेऊन सोडलेलं आहे. कारण त्या येळंब फाट्यापासून 4 किलोमीटर पुढं चालत जायचे. म्हणजे गेट बाहेरच आहेत. ट्रॅफिक जे म्हणजे तिथं थांबवल्या जातं, पार्किंग 1 नंबरची 4 किलोमीटरवर आहे. आणि म्हणून तिथून आता 4ही बाजूने भक्तांचा लोंढा वाढणार आहे. आणि म्हणून उद्याच्याला मात्र खरी कसोटी ही आयोजकांची तर आहेच, मात्र त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर कसोटी ही भक्तांची आहे. कारण आयोजक जरी असले, स्वयंसेवक जरी असले तरी आपण कुठल्या ठिकाणी गेलेलो आहोत, आपण तिथं आपलं वर्तन कसं असायला पाहिजे, कशा प्रकारे सहकार्याची भावना असली पाहिजे, आपण दुसऱ्याला कशा प्रकारे सामावून घेतलं पाहिजे, जागा दिली पाहिजे, याचं थोडंसं भान त्या ठिकाणी आलेल्या भक्तांनी काही याच्यामध्ये सर्वच असे नाहीत. काही जण जागा असेल तर अगदी जागा देतात. मात्र काही भक्त असे आहेत ऐसपैस पसारा मांडतात आणि त्या ठिकाणी बसतायत. इतरांना ते पावसात भिजत आहेत, उन्हामध्ये आहेत, याचं कसलंही सोयीसुतक न बाळगता अशा प्रकारे त्या ठिकाणी अनियमितता आणतायत. म्हणून उद्याच्याला त्या ठिकाणी एकतर बैठक व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, महाप्रसादाचंही नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि सर्वांना समान अशा प्रकारची वागणूक मिळेल अशी गोष्ट त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या भाविक भक्तांनीही
स्वयंशिस्त जर पाळली तर हे सर्व प्रश्न अगदी निर्माण होणार तर नाहीतच, आणि जरी झाले तरी ते सुटू शकतात. त्याच्यामुळं उद्या समाप्ती आहे. उद्या सर्वांनीच कथा जर ऐकायची असेल, महाप्रसाद व्यवस्थित सगळ्यांनाच मिळावा असं वाटत असेल, तर सहकार्याची भावना त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद. सक्रिय न्यूजला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.